योहान 16 अध्याय 33 वचन आपण उघडणार आहे. Book of John, chapter 16, verse 33. 16 अध्याय 33 वचन. Somebody may read. कोणी वाचू शकता का? माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आमेन. Amen. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Someone else can also read. कोणी दुसरं कोणी वाचू शकता का? We are reading it more than one time because I want you to understand this verse. आपण एक पेक्षा जास्त वेळा वाचत आहे कारण मला इच्छा आहे की तुम्ही या सर्व वचन जे आहेत ते समजून घ्यावे. Yeah. Somebody else also can read. Yeah. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी Ah. म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. Ah. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Lord Jesus says here, आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे, these things I have spoken unto you. या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. Hallelujah. हालेलुया. सुन रहे आप? तुम्ही ऐकत आहे का? प्रभु यीशु ने क्या कहा? येशू ख्रिस्त काय सांगितलेलं आहे? मैं इन बातों को आपको बताया हूं मैं. या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. Hallelujah. हालेलुया. These things I have spoken to you. आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. Why? का? What are those things? आणि त्या गोष्टी काय आहेत? From chapter 13, Jesus is talking here. आणि 13व्या अध्यायापासून येशू ख्रिस्त या गोष्टी सांगत आलेला आहे. 13, 14, 15, 16. 13, 14, 15 आणि 16. In all these 4 chapters, आणि या चारही अध्यायामध्ये Jesus told something very, very powerful. येशू ख्रिस्तांना खूप सामर्थ्यशाली गोष्टी सांगितलेल्या I am आहेत. going to tell you very powerful things today. आणि आज मी तुम्हाला खूप सामर्थ्यशाली अशा गोष्टी तुम्हाला सांगायचं आहे. See, now Jesus has finished his discourse. आणि येशू ख्रिस्तांना त्याचा जो सेवा होती त्यानं संपवलेली आहे. No, संभाषण. संभाषण संपवलेलं आहे. He started in 13th chapter. Now he finished his conversation. आणि त्याचं जो संभाषण होतं तो 13व्या अध्यायापासून संपवलेला आहे. आणि In chapter 17, he is praying. आणि 17व्या अध्यायामध्ये तो प्रार्थना करत आहे. John chapter 17 has the longest prayer of Jesus. आणि योहानेचा 17व्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने केलेली प्रार्थना ही खूप मोठी प्रार्थना आहे. That's a very long prayer. आणि ती खूप मोठी प्रार्थना आहे. So he gave such a big conversation, such a big discourse. आणि इतका मोठा त्याने त्या ठिकाणी संभाषण दिलेलं आहे. And at the end he says, आणि शेवटी तो सांगत आहे these things, या गोष्टी. chapter 13 things, आणि 13व्या अध्यायापासून chapter 14 things, आणि 14व्या अध्यायापासून things of chapter 15, आणि 15व्या अध्यायामध्ये सांगलेल्या ज्या गोष्टी आहेत, things of chapter 16, 16व्या अध्यायामधल्या ज्या गोष्टी आहेत, all things I told you. आणि यातले सर्व ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे. Why did I tell them? पण या गोष्टी मी तुम्हाला का सांगितलेलं आहे? Jesus says येशू सांगत आहे that in me you may have peace. कारण तुम्हामध्ये माझ्यामध्ये शांती असावं. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. If we want peace in Jesus, जर आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये जर शांती हवा असेल, we need to understand from chapter 13 to chapter 16. मग 13व्या अध्यायापासून 16व्या अध्यायापर्यंत प्रत्येक गोष्ट आपण समजून घ्यायचं आहे. Not only that, we need to understand entire Bible. एवढंच नाही तर संपूर्ण पवित्र शास्त्र आम्हाला समजून घ्यायचं आहे. Thank God that Jesus gave only a few chapters for them. धन्यवाद देत आहे की परमेश्वरानं फक्त काही अध्याय त्यांना दिलेला आहे. And here we see, आणि या ठिकाणी आम्ही बघत आहे, you know, my dear people, life is not free from problems. आणि आमचं जो जीवन आहे समस्यापासून मोकळं झालेलं नाहीये. Christians have problem, ख्रिस्ती लोक Muslims have problem, Hindus have problem, Buddhists and Jain, everyone have problem. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये समस्या आहे. मुस्लिम, हिंदू, जैन, शीख जे काही धर्मातले लोक आहेत त्यात सर्वांना समस्या आहे. You may be a praying person. तुम्ही प्रार्थना करणारा व्यक्ती असाल, You may be a church going तुम्ही person. दररोज मंदिरात जाणारा व्यक्ती असाल, You may be a Bible reading person. आणि दररोज पवित्र शास्त्र वाचणारे व्यक्ती असाल, Whatever you are, जे काही तुम्ही आहे still तरी सुद्धा you have suffering. तुमच्यामध्ये समस्या आहे. You have problems. तुमच्यामध्ये समस्या आहे. You have pressures. You have tensions. आणि तुमच्यावरती त्रास आहे, प्रेशर आहे. We
we have afflictions, आणि आम्हाला की नाही त्रास आहे, we have oppositions. आणि आमच्या विरोधात की नाही विरोध करणारी लोक आहेत, It is there. आणि त्या गोष्टी आहेत. Jesus never said that you believe and you will not have any problem. आणि येशू असं म्हणलेलं नाही की तू विश्वास ठेवला की आणि तुला काही समस्या मिळणार नाही. Hallelujah. हालेलुया. But what Jesus said here, पण या ठिकाणी येशू काय सांगत आहे, he says in the next part of the verse, आणि पुढच्या वचनाच्या भागामध्ये तो सांगत आहे, in the world you have tribulations, you shall have tribulations. आणि जगात तुम्हाला क्लेश होतील. Hallelujah. हालेलुया. What you will have in the world, आणि या जगामध्ये असताना तुम्हाला काय मिळणार आहे, इस धरती में जब तक हम हैं तब तक क्या है, क्लेश है, जोपर्यंत तुम्ही या पृथ्वीवरती आहे तोपर्यंत तुम्हाला की नाही क्लेश आहे, कष्ट है. कष्ट आहे. ये तो हमें मालूम है यीशु, आणि येशू आम्हाला या गोष्टी माहिती आहे, हमें तो मालूम है, या गोष्टी माहिती आहे, इसमें कुछ नई बात नहीं आणि है. यात काही नवीन काही नाहीये. हालेलुया. हालेलुया. ये छोड़कर इसमें बहुत नई बातें हैं. आणि ह्या गोष्टी सोडून ह्याच्यामध्ये अजून काही नवीन गोष्टी आहेत. प्रभु यीशु एक भविष्यवाणी कहा, आणि प्रभु येशू ख्रिस्त एक भविष्यवाणी देत आहे. ये कहा कि इस आपके लिए बहुत ही प्रॉब्लम वेट कर रहे हैं, आणि येशू या वचनामध्ये सांगत आहे भविष्यामध्ये तुमच्यासाठी बऱ्याच समस्या वाट पाहत आहे, कष्ट है. मला क्लेश आहेत. हम जरा समझेंगे इसे, आणि या गोष्टी आपण जरा समजून घेऊया, हम समझने की कोशिश आणि करें. समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सुनिए, ऐका. अभी यीशु क्रूस पर जाने वाले हैं और वहां अपनी जान देने वाले हैं. आणि आता या वेळेमध्ये येशू ख्रिस्त त्या क्रूस कामावरती जाणार होते आणि आपला प्राण देणार होते. He knew that his time has come. आणि येशूला माहित होतं की त्याचा वेळ आलेला आहे. Now people will arrest him. आणि लोक आता येऊन त्याला अटक करणार आहेत. उसे पकड़ने वाले हैं, उसे क्रूस पर चढ़ाने वाले, सब यीशु को मालूम हुआ. आणि येशूला माहिती होतं की लोक येणार आहेत, त्याला अटक करणार आहेत आणि त्या क्रूस कामावरती खेळणार आहेत. तो उसके बाद में प्रभु यीशु क्या कह रहा है, आणि त्यानंतर येशू काय सांगत आहे, अभी आपको ना कुछ समस्या आने वाले हैं आने वाले दिनों में. आणि तुम्ही या गोष्टी समजून द्या की येणाऱ्या दिवसामध्ये काय क्लेश तुमच्यावरती येणार आहे. हालेलुया. 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 So Jesus didn't promise an easy life. आणि येशू ख्रिस्ताने एक सोपं जीवन आम्हाला त्याचं अभिवचन दिलेलं नाहीये. आपका जीवन बहुत आसान रहेगा ऐसा प्रभु यीशु ने कभी कहा आणि नहीं तुमचं है. जीवन खूप सोपं जाईल असं येशूने सांगितलेलं नाहीये. यीशु ने सत्य कहा है, आणि येशूने सत्य बोललेलं आहे. जीवन में संघर्ष आने वाला है, आणि तुमच्या जीवनामध्ये संघर्ष असणार आहे, समस्या आने वाले हैं, आणि समस्या येतील. लेकिन पण यू हैव पीस इन मी. पण माझ्यामध्ये तुमच्यासाठी शांती आहे. हालेलुया. हालेलुया. इन द वर्ल्ड यू विल हैव ट्रबल्स, आणि जगामध्ये तुम्हाला क्लेश असणार आहे, बट इन मी यू हैव पीस. पण माझ्यामध्ये तुमच्यासाठी शांती आहे. हालेलुया. हालेलुया. समस्या किधर है, समस्या कुठे आहेत, क्लेश कहाँ है, क्लेश कुठे आहेत, दुनिया में, जग में है. जगामध्ये आहे. शांति कहाँ है, पण शांती कुठे आहे, येशू मध्ये. जग में शांति है, जग में क्या है, क्लेश आहे. क्लेश है. आप कहीं भी जाओ समस्या या संघर्ष है, प्रॉब्लम्स है. तुम्ही कुठे जाणार तरी तुमच्यासाठी समस्या आहे आणि प्रॉब्लेम्स आहेत. अगर आप ये समझते हैं इस गांव में प्रॉब्लम है, मैं दूसरे गांव में जाऊंगा वहां भी प्रॉब्लम है भैया. तुम्ही विचार करणार हे गाव सोडून दुसऱ्या गावात जाईल तर त्या गावामध्ये सुद्धा समस्या आहेत. ये घर नको दूसरे घर में जाएंगे अच्छा रहेंगे, नहीं नहीं वहां भी समस्या है. हे घर नको आपण दुसऱ्या घरामध्ये जावं तर तसं होत नाही, तिथं सुद्धा समस्या असणार आहेत. तो अब करे क्या, मग करायचं तर काय अब करायचं, क्या करेंगे हम. आता काय करायचं आहे, हर एक जगह में प्रॉब्लम है. प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम आहे. हालेलुया. हालेलुया. लिसन, ऐका. जीसस सेड, येशू म्हणाला wherever you go problems are there, ज्या ठिकाणी तुम्ही जाणार त्या ठिकाणी समस्या आहेत, but peace is in me. पण शांती माझ्यामध्ये आहे. So if you want मग peace, जर तुम्हाला शांतीची गरज आहे, where you have to go, तुम्हाला कुठे जायचं आहे, not in the world, मला जगामध्ये जायचं नाहीये, you have to go to तर Jesus. तुम्हाला येशू जवळ जायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. You want peace? तुम्हाला शांतीची गरज आहे. आमेन. पाहिजे शांति, किसको शांति चाहिए, कोणाला शांतीची गरज आहे, शांति चाहिए ना. तो शांति कहाँ मिलेगा, यीशु के पास, यीशु में शांति आणि है. येशू मध्ये तुम्हाला शांती प्राप्त होणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. So you cannot run away from place. आणि मग एक ठिकाण सोडून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पळून जाऊ शकत नाही. You know what is peace? आणि तुम्हाला शांती काय माहिती आहे का, What is peace? शांती म्हणजे काय. In Greek it is called Irene. आणि ग्रीक ह्याच्यामध्ये आयरीन म्हणून त्याचं भाषांतर होतो. Irene. आयरीन. Yeah, Irene. Okay. So it is
in Hebrew it says shalom. आणि हिब्रू भाषांतर मध्ये शालोम म्हणण्यात आलेला आहे. Hallelujah. हालेलुया. Irene and shalom. आयरीन आणि शालोम. See, it is not outward calmness. आणि ते बाहेर स्वरूपामधलं शांतपणा नाहीये. हाँ, आपके सोसाइटी में, आपके घर में सब कुछ शांत रहेगा ऐसा नहीं कहा. तुमच्या घरामध्ये किंवा इंग्रजी समाजामध्ये सगळ्या गोष्टी शांत असेल असं सांगण्यात आलेलं नाहीये. बहुत कुछ हो सकते हैं, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात डिस्टर्ब हो सकते हैं, आणि तुम्हाला त्रास होणार, समस्या आ सकते हैं, समस्या येणार. लेकिन शालोम कहाँ है, पण शालोम कशामध्ये आहे पीस कहाँ है, आणि शांती कशामध्ये आहे? वो यीशु में ही तर है. ते येशू मध्येच आहे. हालेलुया. हालेलुया. The world teachers, आणि जे जुना गुरु होते world teachers, आणि जे जगातले जे शिक्षक आहेत, what world teachers? आणि ते काय जग काय शिकवतो? काय शिकवतो जे? World teaches you should be peace means free from the troubles. आणि जग काय सांगत आहे की समस्यापासून आपण मोकळे झालेला आहे. Ah. If there are no troubles means you have peace. आणि जर समस्या नसेल तर तुमच्यामध्ये शांती आहे. World teaches. आणि जग असं आपल्याला शिकवतो. But Jesus is teaching here, पण येशू या ठिकाणी शिकवत आहे you have troubles, तुमच्याकडे समस्या आहेत, you have peace. तुमच्याकडे शांती आहे. Both are existing आणि together. दोघी नाही समोर येत आहेत, नाही एकत्र राहतात. एकत्र राहतात. हा, एकत्र राहतात. See, peace doesn't mean absence of troubles. आणि शांतीचा अर्थ नाही की तुमच्यामध्ये समस्या नसेल. कुछ भी समस्या नहीं है तो तब सब कुछ अच्छा चल रहा है, मेरे जीवन में शांति है, ऐसा नहीं है. आणि माझ्या जीवनात शांती म्हणजे माझ्या जीवनात काहीच समस्या नाही असं होत ये नाही. दुनिया का अर्थ है. आणि हे जगाचा अर्थ होतो. दुनिया का शांति शब्द का अर्थ क्या है पता है? आणि जगाचा शांतीचा जो अर्थ काय तुम्हाला माहिती आहे का? कुछ भी प्रॉब्लम नहीं है, कुछ भी समस्या नहीं है तो आपके जीवन में शांति है. आणि तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या नाही म्हणजे तुमच्या जीवनात शांती आहे. लेकिन यीशु ये सिखाया, पण येशू असं शिकवलेलं आहे वो गलत है. ते चुकीचं आहे. इस विचारधारा का बदलो. आणि या विचारसरणीला तुम्ही बदला. इस शांति और समस्या दोनों साथ साथ आणि हैं. शांती आणि समस्या दोघ जणी एकत्र येतात. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये असावे. तसंच आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. शांति और समस्या दोनों साथ साथ में रहते हैं यहाँ. आणि शांती आणि समस्या दोघ जण एकत्र राहतात. दुनिया में प्रॉब्लम है तो यीशु में शांति है. आणि जगामध्ये जर समस्या आहे तर येशू ख्रिस्तामध्ये शांती आहे. So we need to go to Jesus for peace. मग शांती प्राप्त करण्यासाठी आम्हाला येशूकडे जायचं आहे. Okay, now Jesus said, मग आता येशू सांगितलेलं आहे these things I have spoken to you. या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. What Jesus spoke to them. मग येशूने त्यांना काय बोललेलं आहे? What Jesus spoke to them. येशूने त्यांना काय सांगितलं From आहे? chapter 13 to 16, आणि 13 अध्यायापासून 16 अध्यायापर्यंत there are many things, बऱ्याच गोष्टी आहेत. but I will tell you few things. पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. Not all. सर्व गोष्टी सांगणार नाही. What important things Jesus told them. आणि काय महत्वाच्या गोष्टी येशू ख्रिस्तानं त्यांना सांगितलेलं आहे. In John chapter 14 verse 1 and 3, आणि యోహాను 14 अध्याय 1 ते 3 मध्ये सांगितलेलं आहे. there Jesus said, त्या ठिकाणी येशू सांगत आहे believe in me and believe in God and believe in me. तुम्ही देवावरती विश्वास ठेवा आणि माझ्यामध्ये सुद्धा विश्वास ठेवा. Yeah. And then he says, let not your heart be troubled. आणि तुमचं अंतःकरण हा त्रासात जाऊ नये. Read that verse. आपण ती वचन वाचणार आहे. Let not your heart be troubled. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. Okay, listen. आता ऐका. सांगा तुमच्या शेजारीला, शेजाऱ्यांना सांगा तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. सांगा बाजूवाला, अस्वस्थ होऊ नका. तुमच्या बाजूवाल्याला सांगा शांती, येशूमध्ये शांती आहे. येशूमध्ये शांती आहे. येशूमध्ये आहे. येशूमध्ये आहे. अस्वस्थ होऊ नका. अस्वस्थ होऊ नका. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Here Jesus said, let not your heart be troubled. आणि या ठिकाणी येशू सांगत आहे तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. And in 16:33 Jesus said, take heart or be of good cheer. आणि योहान 16:33 मध्ये सांगितले तुम्ही आनंदित राहा म्हणून सांगितलेलं आहे. You should not be scared. तुम्ही भिऊ नका म्हणून सांगितलेलं आहे. Listen, something very important. आणि या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. Jesus said येशू सांगत आहे two things. 2 गोष्टी सांगितलेल्या आहे. First he said,
पहिला तो सांगत आहे let not your heart be troubled. की तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. He said, listen, आणि ऐका, be of good courage. आणि धीर धरा म्हणून सांगितलेलं आहे. Yes. Why Jesus is telling now? आणि येशू या गोष्टी का सांगत आहे? क्यों? Why Jesus? यीशु ने क्यों कहा कि आप हिम्मत से रहो अभी? आणि येशूनं का सांगितलंय की तुम्ही धीर धरा? ये कहने की नौबत क्यों आई? आणि हे सांगण्याची वेळ का आलेली आहे? You know, तुम्हाला माहिती आहे का? Jesus is going to die now. आता येशू ख्रिस्त मरण पावणार आहे. 3.5 years passed. All the disciples were with Jesus. 3.5 वर्षे सर्व जे शिष्य होते येशू ख्रिस्ताबरोबर होते. And आणि now he is going. तो आता जात आहे. Disciples are scared आणि शिष्य आता घाबरून गेलेले आहेत. because Jesus also said in 14:16, कारण 14:16 मध्ये येशूने सांगितलेलं आहे, I will go and I will send another comforter. मी जात आहे आणि मी दुसरा सहाय्यक तुम्हाला तुमच्यासाठी मैं पाठवणार. जाने वाला हूँ अभी. मी जात आहे मुझे क्रूस पर मारने वाले हैं. आणि मला त्या क्रूसावरती मारणार आहे. मैं मर जाऊंगा. मी मरणार आहे. तीसरा दिन फिर मैं जिंदा होने वाला पण हूँ. तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठणार आहे. ये जेब सुन रहे थे ना, आणि ज्या लोक हे ऐकत होते सभी चेले डर गए. ते सर्व शिष्य घाबरले. अरे बाप रे, अभी क्या होने वाला है? आता काय होणार आहे? इसीलिए उनका डर निकालने के लिए परमेश्वर 13, 14, 15, 16 अध्याय इतना बड़ा उनके साथ बैठकर उन्हें पढ़ाने का जरूरत आ पड़ी. म्हणून परमेश्वर येशू ख्रिस्ताने 13, 14, 15, 16 अध्यायामधली ज्या गोष्टी आहेत त्यांना शिकवण्यासाठी त्याने वेळ काढलेला आहे. आमीन. आमेन. हालेलुया. हालेलुया. हमारे जीवन में जब हमें भी डर आती है ना, हमें भी इतना ज्यादा प्रभु का वचन पढ़ना है. आणि आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस भीती येतो ना त्यावेळेस एवढे वचन आम्हाला वाचणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द कौन लॉर्ड. आमीन नहीं बोल आणि रहे? आमेन म्हणत नाहीये. हालेलुया. हालेलुया. आप सिर्फ लिखने में और बाइबल का पान खोलने में ज्यादा इंटरेस्ट मत करो. अभी सुनो और आमीन भी बोलते रहो बीच बीच. तुम्ही ऐकत राहा आणि आमेन सुद्धा म्हणत राहा. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. What Jesus said here. आणि येशू ख्रिस्ताने या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? Jesus says, येशू म्हणाला, see, all these things are very important for you. आणि या सर्व गोष्टी तुमच्यासाठी महत्वाचं आहे. So, if they have to be courageous, आणि जर त्यांना जर धीर असलं त्यांच्यामध्ये जर they should understand the truth. मग त्यांना सत्य समजणं गरजेचं आहे. What is the truth? मग सत्य काय आहे? Trouble and peace coexist. आणि समस्या आणि शांती दोघं एकत्र आहेत. हाँ, कौन आमीन नहीं बोल? पण आमेन म्हणत नाहीये. ये सच्चाई है. आणि हे सत्य आहे. हाँ, हालेलुया. हालेलुया. Where trouble is there is peace. आणि ज्या ठिकाणी समस्या आहे त्या ठिकाणी शांती आहे. आमेन. आमेन. समझ में आ रहा है? पण आमेन म्हणत नाहीये. हमारा गलती क्या है मालूम है? आणि आमचं चूक काय आहे तुम्हाला माहिती आहे का? यहाँ ट्रबल है, या ठिकाणी समस्या आहेत शांति किधर है बाहर ढूंढते हैं. आणि शांती कुठे तर आपण बाहेर उठकत बसलेलो आहे. नहीं है, नाहीये. नहीं है. नाही आहे. यीशु ने क्या कहा? सच्चाई क्या सिखा यीशु ने? आणि येशू ख्रिस्ताने सत्य काय शिकवलेलं आहे? ट्रबल इज देयर एंड इवन पीस इज आल्सो देयर. समस्या आहे आणि त्या समस्यामध्ये शांती आहे. ये सच्चाई आपको जानना है आज. आणि हे सत्य तुम्हाला समजून घेणं ये गरजेचं आहे. सच्चाई अगर आप जानते हैं, आणि ज्यावेळेस हे सत्य तुम्ही समजून घेणार समस्या का मुकाबला आप कर सकते हैं. त्यावेळेस त्या समस्याला तुम्ही सामोरे जाऊ शकता. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. अगर आपको शांति चाहिए तो कहाँ ढूंढेंगे? घर के बाहर आप ढूंढेंगे? आणि जर तुम्हाला शांतीची गरज आहे तर घराच्या बाहेर तुम्ही ओळखणार आहे का? मिलने वाला है? मिळणार आहे का? नहीं मिलने वाला है. तुम्हाला मिळणार नाही. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. देवाची So स्तुती. you need to find peace with Jesus. मग येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला शांतीची शोध करायचा आहे. And Jesus said in 14:18, आणि येशू ख्रिस्ताने 14:18 मध्ये सांगितलेलं आहे, I will not leave you comfortless. आणि तुम्हाला विना सहाय्य मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाहीये. आमेन. हालेलुया. I will not leave you comfortless. आणि तुम्हाला अनाथ मी सोडणार नाही. अभी सुनो इधर मेरे तरफ देखो. तुम्ही सर्वजण माझ्याकडे पहा. प्रभु यीशु क्या कह रहा है मालूम है? आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी काय सांगत आहे? अब मैं जाने वाला, मरने वाला, आप मत रो, मत डरो, मैं आपको अनाथ नहीं छोड़ने वाला हूँ. ये लोग कभी ये सब बातें नहीं सुने यीशु के पास. आणि येशूकडनं या गोष्टी कधीच त्यांनी ऐकलेल्या नव्हती. वो डरने लगे. वो आणि अचानक रीतीने ज्यावेळेस येशू या गोष्टी बोलायला लागले ते प्रभु क्या घाबरायला बता लागले. रहे आप? आणि येशू तू काय सांगत आहेस?
You know why Jesus told this? आणि या गोष्टी येशू का बोलले तुम्हाला माहिती आहे का? Now the same disciples are going to see Jesus on the cross. तेच जे शिष्य आहेत ते येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर पाहणार होते. Look at me. तुम्ही माझ्याकडे पहा. आप देख रहे मेरी तरफ. तुम्ही माझ्याकडे पाहत आहे का? हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. याची स्तुती असो. देख रहे क्या आप मेरी तरफ. तुम्ही माझ्याकडे पाहत आहे का? These disciples हे जे शिष्य आहेत going to see Jesus dying on the cross. त्या वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला मरताना पाहणार आहेत. Same Jesus तेच जो येशू आहे they saw जे त्यांनी पाहिले होते, raising the dead people. मेल्याला उठवताना त्यांनी पाहिलेलं आहे. Now same Jesus is dying there. तोच येशू आता मरण पावणार आहे. They will be in shock. त्यांना धक्का बसणार आहे. Same Jesus who healed the sick, he is going to be sick on the cross. ज्या येशूनं जे आरोग्य दिलंय तोच आता की आजारामध्ये असणार आहे त्या वधस्तंभावर. जो बीमारी को चंगाई दिया वही यीशु अभी बीमार पड़ने वाला है उस क्रूस पर. जो आजारांना आरोग्य दिलंय तोच येशू आता त्या वधस्तंभावर आजाराप्रमाणे तो उभा राहणार आहे. ऐसा मौका था जो 3.5 साल तक उन्होंने जो भी देखा ना वो सब कुछ झूठ है ऐसा विचार आने वाला एक वक्त आ गया उनके जीवन. आणि त्यांच्या जीवनामध्ये असं एक वेळ आलं होतं की 3.5 वर्ष जे त्यांनी पाहिले होते ते खोटं होतं. ते ही अशी एक वेळ आली होती. हाँ, उनको भरोसा उड़ने वाला था यीशु पर से अभी. येशूवरचा जो भरोसा होता तो आता की निघून जाणार होता. जो यीशु मरा हुआ आदमी को उठाया अभी वो खुद मर रहा है. जो येशू मेलेल्या व्यक्तीला उठवू शकतो तो स्वतः मरणार आहे. अभी शिष्यों का भरोसा उड़ने वाला. आणि आता येशू जे शिष्य आहेत त्यांचा जो भरोसा आहे तो उठून जाणार जो होता. यीशु चंगाई दिया है ज्या येशूनं आरोग्य दिलेलं आहे वो यीशु खुद बीमार पड़ने वाला है. येशू आता त्या वधसमोर आजार असणार आहे. उनका विश्वास कम होने वाला है. त्यांचा अभी जो विश्वास आहे तो कमी होणार आहे. कुछ लोगों का विश्वास उड़ जाएगा. काय लोकांचा विश्वास निघून जाणार आहे. इसीलिए प्रभु यीशु ने कहा म्हणून येशू ख्रिस्त सांगत आहे परमेश्वर में विश्वास रखो, परमेश्वरामध्ये तुम्ही विश्वास ठेवा, मुझ में भी विश्वास रखो. माझ्यावरती सुद्धा विश्वास ठेवा. ऐसा चुपके कहा नहीं यीशु ने वहां. आणि लपून सांगितलेलं नाहीये, ऐसा ही नहीं कहा उसने. असं सांगितलेलं नाहीये. हालेलुया. हालेलुया. समझ में आ रहा है क्या आपको? मी काय सांगत आहे तुम्हाला समजत आहे का? मैं क्या बोल रहा हूँ आपके दिल में आ रहा है क्या? मी जे सांगत आहे तुमच्या मनामध्ये कार्य करत आहे का? ये वचन को आप समझ के लेना है. या वचनाला तुम्ही समजून घ्या. Why Jesus is talking like this? का येशू अशा गोष्टी बोलत आहे? They are going to be afraid now. ते आता इथे घाबरून जाणार आहेत. Whatever teachings they heard in all the past 3.5 years, आणि 3.5 वर्ष जे काही शिकवण त्यांनी ऐकलेले होते and they are going to doubt them. आणि त्या शिकवणावरती त्यांनी आता शंका धरणार आहेत. हाँ, तो बड़े बड़े बातें यीशु ने की. अभी क्या यीशु खुद ऐसा हालत में चला गया? आणि येशू एवढे मोठ्या मोठ्या गोष्टी बोललोय, आता तोच त्या परिस्थितीमध्ये जाणार आहे का? That's why म्हणून Jesus said, येशू म्हणाला, Jesus said, येशू म्हणाला, I told you all these things या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे that you might have peace in me. यासाठी की तुम्हाला माझ्यामध्ये शांती प्राप्त व्हावं. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. In chapter 14, Jesus taught about Holy Spirit. आणि 14 अध्यायामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्ताना पवित्र आत्म्याबद्दल सांगितलेलं आहे. And then he taught about the word in chapter 15. आणि 15 अध्यायामध्ये त्यानं Word. वचनाबद्दल बोललेलं आहे. My words abide in you. आणि माझे वचन तुमच्यामध्ये राहू दे. 14 अध्याय में किसके बारे में बताया? 14 अध्यायामध्ये तो कोणाबद्दल बोललेला आहे? 15 अध्याय में किसके बारे में आणि बताया? 15 अध्यायामध्ये कोणाबद्दल बोलत आहे? हाँ? वचनाबद्दल. और 16 अध्याय में प्रभु यीशु ने किसके बारे में बताया? आणि 16 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताना कोणाबद्दल सांगितलं आहे? In 23 and 27, आणि 23-27 मध्ये he says about prayer. तो प्रार्थनाबद्दल सांगत आहे. Listen, ऐका, look at me. तुम्ही माझ्याकडे पहा. He taught about Holy Spirit. तो पवित्र आत्माबद्दल शिकवलेला आहे. He taught about the word. त्यानं वचनाबद्दल शिकवलेला आहे. He taught about prayer. तो प्रार्थनाबद्दल शिकवलेला आहे. And even in 15, आणि 15व्या अध्यायामध्ये he taught about you should love one another.
तो शिकवलेला आहे की तुम्ही एकमेकांवरती प्रीती करा. I am going to die there. मी आता मरण्यासाठी जात आहे. I am going to heaven now. मी आता स्वर्गात जात आहे. When because Jesus is going to heaven, आणि येशू ख्रिस्त स्वर्गात जाणार होता. what do you and I need? मग तुम्हाला आणि मला कशाची गरज आहे? We need Holy Spirit. आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. We need the Word. आम्हाला वचनाची गरज आहे. We need prayer. आम्हाला प्रार्थनाची गरज आहे. We need love each other. आणि आम्हाला एकमेकांवरती प्रीती करण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. Look, I need at least some 4 people. आणि मला 4 लोकांची गरज आहे. Yeah, 4 people can come forward. आणि 4 लोक या ठिकाणी येऊ शकतात. Now listen. आता काळजीपूर्वक ऐका. Jesus is going to heaven now. येशू ख्रिस्त आता स्वर्गात जाणार आहे. He will not be with the people. तो लोकांबरोबर राहणार नाही आहे. Then मग Jesus said, येशू म्हणाला, first he said, I will give you Holy Spirit. पहिला तो म्हणत आहे मी तुला पवित्र आत्मा देतो. In chapter 14 he said, आणि 14 अध्यायामध्ये तो सांगितलेला I आहे will give you one comforter. मी तुम्हाला एक सहाय्यक देणार आहे. ये हमेशा तेरे साथ में रहेगा. अभी मैं जा रहा हूं. आणि हा तुझ्या बरोबर नेहमी राहणार आहे. आणि मी आता जात आहे. ये कौन है? पवित्र आणि आत्मा. हा कोण आहे? तर हा पवित्र आत्मा Okay, आहे. पवित्र आत्मा इधर आ जाओ. आणि आता पवित्र आत्मा या ठिकाणी आलेला And आहे. then in chapter 15 he said, मग 15व्या अध्यायामध्ये तो काय सांगत आहे? my words may abide in you. माझे वचन तुमच्यामध्ये राहू दे. He said he's talking about the Bible. आणि तो पवित्र शास्त्राबद्दल बोलत आहे. He is the God's word. You come here. आणि आता हा देवाचं वचन आहे. Okay. Okay, Joseph is disciple now. He is a Christian. We all. He will represent the Christians. Okay. आणि मी ख्रिस्ती लोकांना मी दर्शवत आहे. Okay. And then Lord Jesus said आणि about prayer. आणि येशू ख्रिस्त प्रार्थना बद्दल सांगत आहे. Okay, he said, whatever you ask Father in my name, he will give it to you. आणि जे काही तुम्ही माझ्या नावामध्ये पिताजवळ मागाल तो तुम्हाला देईल. I am Jesus. मी आता येशू आहे. Joseph is a believer. आणि येशू आणि जोसेफ बिलीवर आहे. I am giving, before I go to heaven, I am giving these people to Jesus, to the church, to the believer. आणि स्वर्गामध्ये जायच्या पूर्वी येशू ख्रिस्त मंडळीला या लोकांना तो देत आहे. And then number 4. आणि मग चौथी गोष्ट Jesus said, येशू म्हणाला, these 3 are not enough for you. आणि या तिघ जे आहेत हे तुमच्यासाठी पुरेसा नाहीये. Holy Spirit, पवित्र आत्मा, word, वचन, prayer. आणि प्रार्थना It is not enough. हे तुमच्यासाठी पुरेसा नाहीये. You need to love each other. तर तुम्ही एकमेकांवरती प्रीती करण्याची गरज आहे. Hallelujah. हालेलुया. Now I am going now. आणि आता मी जात आहे. मी आता निवांतपणाने जाऊ शकतो. आता मी प्रभु यीशु ने आप इनके भरोसे पे छोड़ा है. आणि येशू ख्रिस्ताने या 4 व्यक्तींच्या भरोश्यावरती मला सोडून गेलेला आहे. And Jesus said in 33, John 16:33. आणि येशू ख्रिस्ताने 16:33 मध्ये असं सांगितलेलं आहे, In this world you have troubles. आणि या जगामध्ये तुम्हाला क्लेश आहे. ट्रबल्स को जीतने के लिए इतना चीज परमेश्वर ने आपको दिया. आणि जगातल्या क्लेशांवरती विजय प्राप्त करण्यासाठी या 4 गोष्टींना तुम्हाला निवडायचं आहे. हालेलुया. हालेलुया. परेशानी को जीतने के लिए आपको क्या क्या चाहिए? आणि त्या संकटावरती विजय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे? पवित्र आत्मा. तुम्हाला पवित्र आत्माची गरज आहे. और क्या चाहिए? वचन वचनाची गरज चाहिए, आहे. प्रार्थना चाहिए, एकमेकावर प्रीती करायला पाहिजे. इधर ये, इथं थांब. 99.9 Christians have only these 3. आणि 99.99% जे लोक आहेत, ख्रिस्ती लोक आहेत, फक्त या 3 गोष्टी आहेत. त्यांना वाटते एवढं बस मला. आणि त्यांना मला पवित्र आत्मा बस, मला वचन बस, मला प्रार्थना बस, एवढंच. हे कोण आहे? मी आय डोंट केअर. एकमेकांना प्रीती करणे मला नको, हे एक सांगू नका तुम्ही. ये चारों जब इकट्ठे आते हैं ना, तभी आप जीत सकते हैं समस्या. ज्यावेळेस या 4 ज्यावेळेस एकत्र येतात ना, त्यावेळेस त्या समस्यावरती तुम्ही विजय प्राप्त करू शकता. रीड जॉन 16:33. तुम्ही योहान 16:33 वाचा. गो हियर. रीड वन मोर टाइम. पुन्हा एकदा वाचा. माझ्या काही तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. Yes, I said all these things because you should have peace in me. जगात तुम्हाला क्लेश होतील. You will have troubles in the world. तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. मी जगाला. जिंकले आहे. येशू तू जगाला जिंकलेला, पण तू जाणार आहे ना आता. काय करू मी? घाबरू नको, ह्यांना दिलं ना मी. आमेन. यांना वापर कर, हालेलुया. तुला पण विजय भेटणार आहे. आमेन. हालेलुया. 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 हम सबको शांति चाहिए, विजय चाहिए.
पण इनके बिना चाहिए हमें. आम्हाला सर्वांना इने विजय प्राप्त पाहिजे, शांती पाहिजे, पण या चार बिना आपल्याला काही मिळणार नाही. हमें कैसा, आम्हाला ह्यांच्या व्यतिरिक्त पाहिजे, आम्हाला शांती पण पाहिजे, जिंकायला पाहिजे पण मला ही चौघं मला नको. मला पवित्र आत्मा नको, मला बायबल नको, मला प्रार्थना नको, मी काय कोणावर प्रेम करणार नाही, मी कोणाला पसंत नाही करणार, सगळ्यांना द्वेष करणार. दॅट इज नॉट द वे. आणि ही पद्धत नाहीये. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इफ वी सी आवर विक्ट्री इज इन जीसस क्राइस्ट. आणि आमचा जो विजय आहे तो येशू ख्रिस्तामध्ये आहे. वेन यू फॉलो ऑल दीज फोर, ज्या चारांना तुम्ही त्यांच्या मागे तुम्ही चालता, दीज फोर टुगेदर, आणि हे चार एकत्र मिळून विल मॅनिफेस्ट जीसस इन युअर लाईफ. ते येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये प्रकट करतील. ये चारों मिक्स करने के बाद यीशु आपके जीवन में तैयार होता या है. चारीला एकत्र मिश्रण केल्यानंतर येशू ख्रिस्त तुमच्या जीवनातून प्रकट That's होईल. why John said in his first epistle, म्हणून योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे, where there is love there is God. ज्या ठिकाणी प्रीती आहे त्या ठिकाणी परमेश्वर आहे. जहां प्रीति है वहां परमेश्वर है. ज्या ठिकाणी प्रीती आहे त्या ठिकाणी देव आहे. बाइबल में कहीं भी और कहीं भी दिखा कहा नहीं है जिधर ये है ये मैं हूं. यीशु ने स्पष्ट, बाइबल ये स्पष्ट कहता है जहां प्रीति है वहां परमेश्वर है. आणि पवित्र वचन स्पष्ट रीतीने सांगत आहे, ज्या ठिकाणी प्रीती आहे त्या ठिकाणी परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. See, they were afraid. Disciples were afraid because Jesus was going. शिष्य घाबरले होते कारण येशू जात होता. They thought Jesus is abandoning them. Abandoning, त्याग करू लागला, त्यांना सोडून जातो. आणि त्यांना वाटत होतं की येशू त्यांना सोडत आहे. त्यांना त्यागला येशूने. त्याग किया उनको, अभी कोई संबंध नहीं है, सब हो गया. They may be thinking that Jesus used them for 3.5 years. आणि त्याला असं वाटत असेल की येशूने 3.5 वर्ष त्याचा वापर केलेला आहे. And they finished now, Baba, he is going now. आणि आता त्याचं काम संपलंय म्हणून तो जात आहे. No. नाही. See, peace is not outward things, it is inward things. आणि जी शांती आहे ती बाहेर स्वरूपात नाहीये, तर ते आपल्या आतल्या गोष्टी आहेत. These four together will form Jesus Christ. Amen. आणि चार एकत्र मिळून येशू ख्रिस्ताला तयार करतो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. If you are missing anyone, त्यातलं एकाला जर तुम्ही गमवत आहे, no Jesus Christ with you. मग येशू ख्रिस्त तुमच्या संगतीत नाहीये. Only mentally you are thinking, जीसस आहे माझ्या बरोबर. नाहीये, खरोखर बघितलं ना, नाहीये. फक्त मनामध्ये तुम्ही विचार करायचा की येशू ख्रिस्त माझ्या जवळ आहे, पण तसं नाहीये. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? मी समजून घेत आहे का? See, absence is not abandonment. आणि एखादी गोष्ट नसल्या म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट नाही, येशू नसणे. येशू नसलं तरी त्याग केला असं होत नाही. येशू नाहीये म्हणजे येशूने त्या शिष्यांना त्याग केला असं नाहीये, असं त्यांना समजू नये म्हणून येशू काय केलं, एवढा लांब लचक संदेश दिला त्यांना, 4 अध्यायाचा संदेश दिला त्यांना. बाबा, मी तुम्हाला त्यागलं, मी तुम्हाला सोडून जातो असं समजू नका. समस्या येतील, सगळं होतील, पण ही चौघांना पकडून राहा तुम्ही, मी येणार आहे परत. Amen. हालेलुया. मैं फिर से आने वाला हूं. मैं आने तक ये चारों का तुम्हें जरूरत है. हालेलुया. हालेलुया. यू नो द प्रॉब्लम विथ द चर्च. आणि मंडळीमध्ये समस्या काय आहे तुम्हाला माहिती आहे का? चर्च इज नॉट अंडरस्टँडिंग लव्हिंग ईच अदर. आणि मंडळी एकमेकांवर प्रीती करणं समजून घेत नाही. या वी ओनली फाइंड फॉल्ट विथ द पीपल. आम्ही फक्त लोकांमध्ये दोष शोधतो, whosoever it is. मग ते कोणी असू दे. Everyone have mistakes. प्रत्येकामध्ये चुका आहेत, But still we need to love the people. तरी सुद्धा आम्हाला एकमेकांवरती प्रीती करायचं आहे. When we talk, we should talk that this is our church. आणि ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण असं बोलायला पाहिजे की ही माझी मंडळी आहे. माझी मंडळी. We should say like that. आणि आपण अशा प्रकारे घोषणा करायचं की बोलायचं आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. This is not pastors मंडळी. आणि हे फक्त पास्टरांची मंडळी आहे असं नाहीये. This is Jesus मंडळी. This is our मंडळी. आणि हे येशू ख्रिस्ताची मंडळी आणि ही आपली मंडळी आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. आप ये मत कहो पास्टर प्रभाकर के चर्च, ये ना, ये हमारा चर्च. Amen. तुम्ही पास्टर सबका प्रभाकरांचं चर्च चर्च म्हणू नका, हे आमचं चर्च आहे म्हणून सांगा. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Come on. Let's be seated, okay? आपण बसून घ्या.
Yeah. So now how we will get the peace? मग आम्हाला शांती तो कसं प्राप्त होणार आहे How we will get peace? आणि ती शांती आम्हाला कसं प्राप्त होणार आहे? We will get peace by reconciliation by our fellowship with Jesus Christ. आणि येशू ख्रिस्ता बरोबर आमचे नाते संबंध पुन्हा जोडण्याद्वारे आम्हाला ती शांती प्राप्त होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. If you want peace, जर तुम्हाला शांतीची गरज आहे you need to have fellowship with Jesus every day. तर दररोज तुम्हाला येशू ख्रिस्ता बरोबर तुमचा जो नाता आहे ती बनवून घ्यायचा आहे. Hallelujah. हालेलुया. जो व्यक्ति प्रभु यीशु को हर रोज मिलता है ना, वही आदमी है जिससे ट्रबल नहीं लगता है. आमेन. हालेलुया. हालेलुया. समझ में आ रहा है? समजत आहे का? जो व्यक्ति यीशु को हर रोज मिलता है, यीशु के पास हर रोज बैठता है, घंटों बैठता है ना, वो उसे समस्या लगता नहीं है. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याची स्तुती असो. जो प्रार्थना ही करता नहीं है, जो परमेश्वर के पास बैठता नहीं है, उसे जागा और लोग अच्छे लगते हैं. जो परमेश्वर के पास हमेशा बैठता है ना, उसे जंगल में अकेला छोड़ दो, वो बिंदास रहता, उसे किसी की जरूरत नहीं पड़ती है. उससे वो ये नहीं कहता कि ये रहे तो अच्छा था, वो रहे तो अच्छा था, मैं इधर जा रहा हूं, मेरे साथ में यही चाहिए. ये कौन कहते हैं? जो परमेश्वर के पास बैठता नहीं है, वो कहता है आप मुझे किसी भी जंगल में मुझे छोड़ दो, मेरे साथ कोई भी नहीं है, ऐसा परिस्थिति है तो भी चलता है, मैं अकेला वहां आनंद से रह सकता हूं. मैं ये नहीं कहता मैं जंगल में खो गया, मेरे साथ में ये नहीं है, मेरे साथ में वो नहीं है, अभी मैं क्या करूं, मैं रोते हुए नहीं बैठता. क्योंकि मेरा पीस, मेरा जो शांति है ना, वो यीशु में है. जो प्रभु के पास बैठते नहीं है ना, उन्हें लोग अच्छे लगते हैं. कुछ लोगों को कुछ स्पेसिफिक लोग अच्छे लगते हैं, कुछ लोग स्पेसिफिक लोग अच्छे नहीं लगते. मुझे भी होता है, लेकिन इसका मतलब मैं उन्हें पसंद नहीं करता, ऐसा नहीं है. हालेलुया. समझ में आ रहा है आपको? आप जितना प्रभु के पास बैठते हैं, उतना ही परमेश्वर आप इस धरती पर शांति से रह सकते हैं. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किसी को समझ में आ रहा नहीं? कोणाला समजत नाहीये? समझ में आ रहा है? समजत आहे का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याची स्तुती असो. ओके. सो वी नीड टू बी एनकरेज्ड टुडे आणि आज आम्हाला एकमेकांना उत्तेजित करायचं आहे that if you spend more time with God, की जर तुम्ही अधिक समय परमेश्वराबरोबर घालवता, trouble will not be trouble for you. मग समस्या तुमच्यासाठी समस्या राहणार नाही Trouble will have trouble from you. आणि समस्याला तुमच्याकडून समस्या होईल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Let us read one more time that verse 1663 and we will finish. आणि योहान 16:33 आपण पुन्हा एकदा वाचणार आहे आणि ते समाप्त करणार आहे. The Bible, Jesus said here, आणि येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे, these things I have spoken unto you, that in me you might have peace. In the world you shall have tribulation, but be of good cheer, I have overcome the world. माझ्यातही तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहे. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. Hallelujah. हालेलुया. दुनिया को किसने जीता है? आणि या जगाला कोणी जिंकलेला आहे? येशू ख्रिस्त. यीशु ने जीता है. Amen. आमेन. तो यीशु क्या कहा? मत डरो, मैं इस दुनिया को जीत चुका हूँ आणि येशू काय सांगायचं, तू घाबरू नकोस, या जगाला मी जिंकलेला आहे और मुझ में आपको शांति मिलेगी. आणि माझ्यामध्ये तुम्हाला शांती प्राप्त होणार आहे. हालेलुया. हालेलुया. इसलिए लोगों से नाराज मत हो. म्हणून तुम्ही लोकांकडून नाराज होऊ नका. आपके घर में भी आपको पसंद न होने वाले लोग रह सकते हैं. आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमच्यावर प्रेम न करणारे लोक असू शकतात.
फिर भी हमें शांति प्रभु में ही ढूंढना है। तरी सुद्धा आम्हाला परमेश्वरामध्येच शांती प्राप्त करून घ्यायचं आहे. हालेलुया। हालेलुया. आप याद करो उस हागार की कहानी को। आणि त्या हागारची गोष्ट तुम्ही आठवण करा. सारा से बहुत मुश्किल झेल रही थी हागार। आणि हागारला साराकडून खूप त्रास होत होता. एक दिन घर से भाग गई। आणि एक दिवस ती घर सोडून पळून गेली. मी राहत नाही हिच्याकडे, मी काय हिच्याकडे राहणार नाही बाबा, ही भरपूर त्रास देते. सारा बद्दल बोलतो, बाबा तुम्ही कोणाचं आठवण करायला लागला तुम्ही? सारा बद्दल बोला, सारा आणि हागारचं गोष्ट बोलतो मी, ठीक है। हालेलुया। हालेलुया. वो घर से भाग गई, परमेश्वर से उसने मुलाकात की उस जंगल में। आणि त्या वाळवंटामध्ये तिने देवाबरोबर तिची भेट झालेली आहे. एक बार परमेश्वर से मुलाकात होने के बाद आणि एकदा देवाबरोबर भेट झाल्यानंतर ना वही हागर तीच हागार उसी सारा के पास वापस ती आती पुन्हा है। त्या साराजवळ येऊन राहत्या. अभी भी वो त्रास दे रही है, अजून सुद्धा ती तिला त्रास देत आहे. लेकिन वो त्रास उसे त्रास लगता नहीं पण तिनं है। दिलेला जो त्रास आहे तिला त्रास वाटत नाही. क्यों? का? क्योंकि उसने उस परमेश्वर को देखा है। कारण तिने त्या परमेश्वराला भेटलेली आहे. वो परमेश्वर के पास बैठ के आई ती है। त्या देवाजवळ बसून आलेली आहे. हालेलुया। हालेलुया. जो परमेश्वर के पास बैठते हैं ना, वो किसी के पास भी बैठ सकते हैं। आमेन. जे देवाजवळ बसतात ना ती कोणत्याही व्यक्तीजवळ बसू शकतात. जो परमेश्वर के पास नहीं बैठते, वो मेरे बाजू में यही बैठना वाला है, बैठना चाहिए, मेरा इधर यही बैठना चाहिए, ऐसा सोचते हैं। आणि जो देवाजवळ बसत नाही ना तो हे विचार करतात की माझ्याजवळ ह्याच व्यक्ती बसायला पाहिजे, मी तिथंच बसणार असा विचार करतात. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हमें शांति प्रभु में ढूंढना है। आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला शांती शोधायचं आहे. किसी भी समस्या से हमें डरना नहीं है। आणि कोणत्याही समस्याला आम्हाला घाबरून जायचं नाहीये. चलिए हम खड़े होकर हम प्रार्थना करें, आपण सर्वजण आपल्या जागेवर उभारून राहा आणि प्रार्थना करूया. हम उस प्रभु की ओर देखें। आणि त्या देवाजवळ आपण लक्ष केंद्रित करूया. थैंक यू लॉर्ड। थँक्यू लॉर्ड. लेट अस क्लोज अवर आईज। आपण सर्वजण आपले डोळे बंद करूया. आपको सताने वाली प्रॉब्लम्स क्या है? आणि तुम्हाला त्रास देणारे काय समस्या आहेत? कौन सी समस्या आपको